सासूच्या हातोरणाला सोन्याची लाज जर लागली तर सून पाया पडू कशाच्या हातोरणाच्या. पण आता सासूला ठेसकावून जाते निघून मोर. बाबा हो बाबा याचं ना माझं लगीन नावा. नवरी आणि नवरा कोण? आत्मा हा नवरा, कुडी ही बायको. या दोन्हीचं लगीन नाथ महाराजांनी सांगितले. पहिलं कसं होतं? 5-5 दिवस लग्न होते आजी, बरोबर आहे का? हा, आता कसं आहे? सकाळी ढामढूम, दुपारी खामखूम, सांच्याला सामसूम. हॉल मधले हारा काय. आणि तरुण मंडळी लगीन जे झालं नाही त्याला वाटतं माझं काव होतंय, माझं काव होतंय. जे होऊन 2 गावडे त्याची गाडी घ्या जाऊन. ते काय म्हणते बघा, उगाच्या गाड्यात पडलो. पहिलं कसं होतं? सासूला बघितलं की सून 4:30 पदर घेत होती. काय? सासूला बघितलं की सून 5:30 पदर घ्यायची. पण आता सासूच गाऊन वापरायला लागले. त्यामुळे सुनाला काय पहिलं कसं होतं? आजोबा आई बापांना मुलगी बघायची, पोरांना लग्नाला उभा राहायचं. आता आजोबा पोरग बघून येतय, लग्नच करून येतय. म्हणून नाथ महाराज म्हणतात, होत का पहिलं असं कधी? होत का पहिलं? होत का पहिलं? सासूच्या हातोरणाला सोन्याची लाज जर लागली तर सून पाया पडू कशाच्या हातोरणाच्या. पण आता सासूला ठेसकावून जाते निघून मोर. तुला कोणी वाटत बसायचं सांगतोय. म्हणून ही परशुरामचंद्राची शिकवण आहे. आता सासूला ठेसकायचं. पहिलं सासूच्या हातोरणाला लाज लागली तर सून पाया पडत होती. आता तसं राहिलं नाही. समजा बिघाडलंय समजा वातावरण. मग काय म्हणे डागवा नवरी काय. बाबा हो बाबा याचं ना माझं लगीन नावा. नवरी आणि नवरा कोण? आत्मा हा नवरा, कुडी ही बायको. या दोन्हीचं लगीन नाथ महाराजांनी सांगितले. काय म्हणून होत का पहिलं असं कधी?